नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर BSM. तर मित्रांनो, आज तारीख आहे 19 मार्च, गुरुवार. रात्रीचे 8:46 झालेले आहेत. 8:46 झालेले आहेत आणि आपण आता होमिओपॅथिक केस रिसिविंग ज्याच्यामध्ये हे पुस्तक आहे आणि ज्याच्यामध्ये आपण स्टार्टिंग करत आहोत. हिंदीमध्ये आहे. तर होमिओपॅथीमध्ये सांगायचं म्हणजे ईश्वरानं मनुष्याला सर्व प्रकारच्या गोष्टी तयार करून ठेवल्या आणि जो हा मनुष्य देह दिलेला आहे, तर तो देण्याचं कारण म्हणजे आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि आपण त्याला समजून घेतलं पाहिजे आणि त्याला आपण मनोभावनेनं पूजलं पाहिजे. ओके. आणि आपण आपल्या या संसार दुःखामुळे जे आहे याच्यातून आपण आपली सुटका केली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. तर त्याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये हे असं एक शास्त्र आहे, असं एक विज्ञान आहे, आर्ट अँड सायन्स आहे, ज्यामध्ये आपण जर आपल्याला सिमिलिमम मॅच जर झालं, आपल्याला आपली पर्टिक्युलर जर रेमेडी कळाली तर आपण बरे होऊ शकतो. तर आणि रिअल होमिओपॅथी जी आहे, ती रिअल होमिओपॅथी ही सिंगल डोस मेडिसिनवर चालते. ओके. जर खूप सारे पेशंट असतील आणि जर त्यांना लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे असेल, तर त्यावेळेस सुद्धा व्यवस्थित केस टेकिंग घेऊन सिंगल डोस रेमेडी दिली गेली पाहिजे. पण जर तुमच्याकडं जर एखादा फॉर्मॅट असेल तर तुम्ही तो पण देऊ शकता. पण रिअल होमिओपॅथीनुसार सिंगल मेडिसिन आपण प्रिस्क्राईब केलेली पाहिजे, तर ती रिअल होमिओपॅथी आहे. तर मित्रांनो, आजकाल जगामध्ये काही पण सुरू आहे. कशा प्रकारे हे किती मेडिसिन देतात, ग्रुपनं मेडिसिन देतात, तर ते चांगल्या प्रकारे नाही आहे. तर ते मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करून सांगेल की कुठं कुठं काय काय सुरू आहे. आणि हे व्हिडिओ शृंखला जो सुरू केली आहे, याचं कारण असं आहे की ज्याला आपलं जीवन सुखी आणि समृद्ध व्हावं असं वाटतं आणि आपल्या जीवनामध्ये आनंद हवा असा वाटतो, त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ तयार करून ठेवत आहे. तर हे पुस्तक आहे होमिओपॅथिक केस टेकिंगचं, राजूकर सरांचं आहे. तर सर्वसामान्य माणसांना आणि मेन गोष्ट म्हणजे मराठी माणूस हा सुशिक्षित झाला पाहिजे आणि त्याला होमिओपॅथी आली पाहिजे, या उद्देशाने आपण ही मराठीमध्ये व्हिडिओ सुरू करत आहोत. तर भूमिका, या पुस्तकाची भूमिका काय आहे? इस पुस्तक का उद्देश्य थोड़ा अलग है. मैं चाहता हूँ कि हर एक सामान्य होम्योपैथ इस काबिल बने कि वह आत्मविश्वास और गर्व से कहे कि हाँ, मैं एक होम्योपैथ हूँ और गर्व है मुझे इस बात पर. तर लेखक म्हणतात किंवा हिंदीमधून त्यांनी सांगितलेलं आहे की मला गर्व आहे की मला होमिओपॅथी भेटली. ओके. ईश्वरानं दिली. इच्छा काही वेगळी होती, कारण की होमिओपॅथीचं नॉलेज माहीत नव्हतं आणि आजच्या तारखेपर्यंत बी आज तारीख आहे 19 मार्च, ओके, 2026. तर आजच्या तारखेपर्यंतही मी होमिओपॅथीमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करून होमिओपॅथी थोडी काही फार मला समजली आहे. कारण की होमिओपॅथी खूप व्यास्ट आहे आणि तिला चांगला सराव आणि चांगल्या गुरुच्या सानिध्यामध्ये राहिल्याशिवाय आपल्याला ते लवकरात लवकर कळणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे आणि ह्याच्यामध्ये खूप साऱ्या मेथड आहेत. होमिओपॅथीमध्ये माइंड मेथड आहेत, रुब्रिकची. तेच रुब्रिक काढून आपण मेडिसिन देऊ शकतो. पेशंटचे फक्त हावभाव, काय बोलतोय, कसा बसतोय आणि कशा प्रकारे क्लिनिकमध्ये तो व्यक्त होतोय, त्याच्यावरून आपण रेमेडी काढतो. त्याला म्हणायचं माइंड मेथड. आणि दुसऱ्या बी क्लासिकल मेथड आहेत, काही
बोनी हुसेनच्या मेथड आहेत. ज्याला ज्या प्रकारे पद्धती योग्य वाटते त्यांनी त्या पद्धतीचा अवलंब करून होमिओपॅथी सुरू करावी आणि होमिओपॅथीचा प्रसार करावा. मेन गोष्ट ती आहे. कारण की ईश्वरानं मनुष्याला ज्या ह्या युगामध्ये पाठवला आहे, कारण की एक हा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सुखी करावं त्यांनी आणि त्याला सुखी करून तोही सुखी होतो, असा हा या जीवनाचा अर्थ आहे. तर एक डॉक्टर सुद्धा पेशंटला दुरुस्त करून आणि चांगल्यात चांगली ट्रीटमेंट देऊन त्याचा आजार दूर करून त्याच्याकडून स्वतःच्या पोटाच्या जीविकेसाठी तो त्याच्याकडून पैसे घेतो. त्याचप्रमाणे आजकाल खूप साऱ्या गोष्टीमध्ये पैसे घेत आहेत. जसं धार्मिक गोष्ट आहे तर भजन कीर्तन करून जी की अशा गोष्टी होत्या की त्या गोष्टीमध्ये पैसे घेतले गेले नाही पाहिजे असं होतं. पण स्वतः वर्गणी करून हा महाराज इतके पैसे घेतो, तो महाराज तितके पैसे घेतो, त्याला एवढे दिल्याशिवाय तर घेतच नाही. आणि त्याच्यामध्ये समाजाचा पण कल वेगळा असतो. कारण की समाजाला डांगडिंगपणा आवडतो आणि खरं ज्ञान आवडत नसतं. खरं ज्ञान हे पोटाला पचत नसतं आणि धांगडधिंगा आवडत असतो. तर आपण थोडा हा बाह्य विषय होत आहे, पण तुम्हाला या सर्व गोष्टी समजण्या गरजेचं आहेत, त्यासाठीही सांगतोय. तर चला, मेरा लक्ष्य वह सब होम्योपैथिक डॉक्टर है जो प्रैक्टिस तो कर रहे हैं पर होम्योपैथी नहीं दे पाते. तर लेखकाचं म्हणणं काय की प्रत्येक जण होमिओपॅथिक डॉक्टर होतो, होमिओपॅथीला ब्लेम केलं जातं, पण प्रत्येकच होमिओपॅथीचं 4 वर्ष 5 वर्ष शिक्षण घेऊन नंतर तो इंटर्नशिप करून तो काही त्याला चांगल्या प्रकारचा गुरुचा सल्ला भेटत नाही आणि तो चांगल्या प्रकारे काही प्रॅक्टिस करत नाही आणि तो ॲलोपॅथीमध्ये लक्ष घालतो. तर अशा प्रकारे जर तुम्ही ॲलोपॅथी कराल होमिओपॅथी डॉक्टर असून तर ते चुकीचं आहे. आणि त्याचे काही कारणं असतील स्वतःनुसार की समजत नाहीये किंवा लवकरात लवकर पैसा जास्त प्रमाणामध्ये कमवायचा आहे, त्या उद्देशानं आपण होमिओपॅथी करत नाहीयेत, ॲलोपॅथी करत आहोत. कारण की होमिओपॅथी म्हणजे ही समचिकित्सा आहे आणि यामध्ये आपण माणसाला समजून घेऊन त्याच्या सोलला ऍक्टिव्हेट करतो आणि त्याची इम्युनिटी ऍक्टिव्हेट करून आपण होमिओपॅथिक डॉक्टर त्या पेशंटला दूर करतो. आणि हे सांगता सांगता तुम्हाला हे पण सांगतो की मनुष्य आजारी का पडतो. तर मित्रांनो, मनुष्य आजारी का पडतो याचं कारण असं आहे की मनुष्य जोपर्यंत लहान असतो त्याला तोपर्यंत मोठा काही आजार होत नाही. त्याला लहानपणी काही डायबिटीस, हायपरटेन्शन अशा गोष्टी होत नाही. तर याचं कारण असं आहे की जसं जसं वय वाढतं तसं तसं त्याच्या इच्छा, आकांक्षा आणि मनाच्या भावना त्या वाढत जातात आणि त्याच्या इच्छानुसार आणि कर्मानुसार आणि त्याच्या वागणुकीनुसार आजार येत असतो आणि पूर्वजन्मीच्या कर्मानुसार आणि चालू असलेल्या कर्मानुसार त्याला त्याच्या दुःखातून पार पाडण्यासाठी आणि त्याला त्या दुःखाचा अनुभव होऊन सुख दुःख हेच जीवन आहे आणि इमोशन म्हणजेच आपल्या भावना जर आपण व्यवस्थित ठेवल्या, समतोल ठेवला, तर आपण ह्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आयुष्य आपण निरोगी जीवन जगू शकतो. पण असं होत नाही. जीवनामध्ये चढ उतार येत राहतात. जसं जसं वय वाढतं तसं तसं खूप साऱ्या गोष्टी वाढतात. मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. वयानुसार शरीरामध्ये बदल होतो आणि त्यानुसार शरीरामध्ये वेगवेगळ्या घटना घडत राहतात. मन वृत्ती बदलत राहते आणि मूळ स्वभाव बदलत नसतो. यामुळे मनुष्य आजारी पडतो. तर मित्रांनो, होमिओपॅथी ही जी चिकित्सा आहे ही आत्म्यावर काम करते, सोलला ऍक्टिव्हेट करते, इम्युनिटी वाढवते, असं ह्या सर्व ज्ञात्या माणसांनी जे पण कुणी ऐकत आहे आणि समजून घेतलं पाहिजे की होमिओपॅथी ही बाबा सोलला ऍक्टिव्हेट करते, इम्युनिटीला ऍक्टिव्हेट करते
आणि आपल्याला लवकरात लवकर बरं करते. त्याच्यामध्ये उदाहरण सांगायचं म्हणजे ॲलोपॅथी ही इमर्जन्सी दवा म्हणून ओळखली जाते, तर होमिओपॅथी ही कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही आणि लवकरात लवकर बरे करते जर चांगला डॉक्टर होमिओपॅथी भेटला तर. ओके, त्याच्यामध्ये पण आजारानुसार काही वेळ लागू शकतो. जुनाट आजार असेल तर जास्त वेळ लागतो आणि अक्यूट आजार असेल, सर्दी पडसं असं काही असेल तर लवकरात लवकर राहून जातं. फक्त त्याला चांगला होमिओपॅथिक सल्ला मिळाला पाहिजे, होमिओपॅथिक डॉक्टर मिळाला पाहिजे. तर मित्रांनो, होमिओपॅथी घ्या, आरोग्य सुधारा, आपल्या फॅमिलीचं, आपल्या प्रेमळ व्यक्तींचं, आपलं ज्यावर प्रेम आहे अशा व्यक्तींना होमिओपॅथी घ्यायला सांगा. चला, तर हे झालं. लेकिन मैं यह मानता हूं, जहां करने की इच्छा है वहां रस्ते जरूर निकल आते. लेखक म्हणतात की बाबा, जर तुम्हाला होमिओपॅथ व्हायचं आहे तर करायचं असेल तर थोडा दम धीर धरून प्रयत्न केला पाहिजे आणि इच्छा असेल तर रस्ता मिळतोच. अगर मैं आपको कुछ आसान तरीके बताऊं या ऐसी टिप्स दे दूं जिससे रेमेडी पर पहुंचना आसान हो जाए, तो बस कुछ थोड़े अलग से प्रश्न पूछने होंगे. तर ही जे मेथड आहे ही माइंड मेथड आहे आणि माइंड मेथड समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे ते म्हणजे रुब्रिक कसे काढायचे, पेशंटला त्याची केस रिसिव्हिंग कशी करायची आणि आपण त्याला कशा प्रकारे प्रश्न विचारायचे, तेच आपल्याला आता सर सांगत आहेत. क्या इतनी आसान है होम्योपैथी? क्या रेमेडी तक पहुंच पाना इतना आसान हो सकता है? पूरी की पूरी होम्योपैथी इन आसान नहीं है, यह मैं भी जानता हूं और आप लोग भी समझ लो. लेकिन जो हमें रोजमर्रा की प्रैक्टिस में काम आए उसके कुछ आसान नुस्खे या तरीके अगर आप सबको आने लग जाए और आप सब लोग अगर खूबसूरत होम्योपैथी करने लग जाए तो पता है की क्या हो सकता है. लेखकाचं म्हणणं आहे की बाबा, जर तुम्ही काही नुस्खे समजून घेतले आणि काही विशिष्ट लक्षणावर तुम्ही जर होमिओपॅथी द्यायला सुरू केली तर तुम्ही चांगल्या प्रकारे होमिओपॅथ होऊ शकतात. सर्वसामान्य माणसाला पर्यंत हा विचार पोहोचावा यासाठी हे चाललेलं कार्य आहे. आम जनता का आप पर और होम्योपैथी पर विश्वास बढ़ जाएगा. लोगों को होम्योपैथिक ट्रीटमेंट के प्रति विश्वास और होम्योपैथिक दवाई लेने की इच्छा बढ़ेगी. सर्वसामान्य जनतेचा, मराठी माणसाचा आणि सर्व व्यक्तींचा होम्योपैथी घेण्याचा कल वाढला पाहिजे. खेड्याखेड्यामध्ये होम्योपैथी पोहोचली पाहिजे. लोगों को होम्योपैथिक ट्रीटमेंट के प्रति विश्वास होना चाहिए. होम्योपैथिक दवाई उन्होंने लेनी चाहिए. हम सब लोगों का आत्मविश्वास बढ़ेगा और हीन भावना खत्म हो जाएगी. होम्योपैथी क्या करेगी? लोगों का आत्मविश्वास बढ़ेगी और उनमें जो हीन भावना आहे, जलसी, द्वेष भावना जे असते, जे सड विकार असतात ते नाहीसे होण्यास ही होम्योपॅथी मदत करते. आदर्श इलाज, आइडियल क्यूअर का रक्त मोह लगने की देर है, फिर उसे सुंदर होम्योपैथी करने से कोई नहीं रोक सकता. इसीलिए एचएचएफ हमेशा कहता है, पढ़ेगा होम्योपैथ तो बढ़ेगी होम्योपैथी, पढ़ेगा होम्योपैथ तो बढ़ेगी होम्योपैथी. मैं पाठक को सावधान करना चाहता हूं कि इस पुस्तक में जो छोटे नुस्खे या टिप्स आपको बताने जा रहा हूं वह आसान जरूर है, लेकिन केवल इतनी ही होम्योपैथी नहीं है. भगवान, आध्यात्म, आत्मज्ञान, यह सब प्राप्त करने के लिए श्रद्धा और बड़ी तपस्या चाहिए. वैसे ही होम्योपैथी का अध्यात्म और आत्मज्ञान प्राप्त करने के लिए श्रद्धा और बड़ी तपस्या चाहिए. मित्रांनो, चांगली गोष्ट समजून घेण्यासाठी आणि चांगली गोष्ट आपल्या कानावर पडण्यासाठी तुमचं आणि माझं काय म्हणतात त्याला, आयुष्य चांगलं असलं पाहिजे आणि नशीब चांगलं असलं पाहिजे. तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय याचा अर्थ असा आहे की तुमचं नशीब छान आहे, तुम्ही लकी आहात. तर होमिओपॅथी खायला सुद्धा लक लागतं आणि नशीबवान व्यक्ती लागतो, त्यालाच होमिओपॅथी खायला भेटते. लेकिन शुरुआत तो छोटे मंत्र जाप या छोटी पूजा करके ही होगी.
जब इन छोटे प्रयासों से इस विशाल और दिव्य होम्योपैथी की झलक या अनुभव आएंगे, तभी तो इस होम्योपैथी की भक्ती में रस आने लगेगा. तर लोक म्हणतात होमिओपॅथी काय आहे. तर मित्रांनो, होमिओपॅथी म्हणजे हा एक महासागर आहे आणि तुम्ही ह्या महासागरामध्ये पिढ्याप्रमाणे कुठेतरी आहात आणि असा विचार करतात की होमिओपॅथी काहीच करू शकत नाही, होमिओपॅथीमध्ये काहीच होत नाही. जी गोष्ट मित्रांनो माहीत नसती त्याचा माणूस विचार कशा प्रकारेही प्रचार करत असतो. कारण की रिअल गोष्ट माहीत होण्यासाठी आता तुम्ही 2026 मध्ये जगत आहात, तर तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. कोलकात्याचे डॉक्टर बर्मन म्हणून एक युट्यूब चॅनल आहे, तुम्ही त्याच्यावर पाहू शकता की होमिओपॅथीचा त्यांनी कशा प्रकारे प्रसार केलेला आहे. दुसरे आहेत आपली एचएचएफ टीम आहे, पूर्ण नागपूर, मुंबई, दिल्ली प्रत्येक जिल्ह्यापर्यंत एचएचएफ पोहोचलेला आहे. तुम्ही त्यांचे सुद्धा सल्ला घेऊ शकता. लेकिन शुरुआत योग है. यह पुस्तक केवल एक छोटा सा प्रयास है आपको इस होम्योपैथी के विशाल सागर की कुछ बूंदे या कुछ मोती दिखाने का. पाठक से और एक छोटा निवेदन है. मैं ठहरा मुंबई की गलियों में पला बड़ा एक निहायती बबिया इंसान. कृपया मुझसे शुद्ध हिंदी की अपेक्षा ना करें. थोड़ी टूटी फूटी सब भाषाओं के रंग और मिश्रण से बनती है बम्बई हिंदी. उसी बम्बई हिंदी में यह पुस्तक आप सबके सामने प्रस्तुत हो रहा है. हे पुस्तक आहे डॉक्टर राजूकर सरांचं. सर मुंबईहून आहेत. तर त्यांनी मराठी हिंदी हिंदी भाषेमध्ये एक छान प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे होमिओपॅथीचं. की आपण कशा प्रकारे ऍक्टिव्ह तोडणी केस टेकिंग घेतली पाहिजे, कशा प्रकारे आपण रुब्रिक समजून घेतले पाहिजेत, कशा प्रकारे आपण पेशंटला प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्याचा रेमेडी कशी काढून घ्यायची. क्यों दो होम्योपैथी अच्छी प्रॅक्टिस तो चल रही है. तर सरांनी वरी शीर्षक दिलेलं आहे की क्यों दो होमिओपॅथी. तर मित्रांनो, जर तुम्हाला पैसाच कमवायचा असेल आणि दुआए कमवायचे असतील तर होमिओपॅथी केली पाहिजे. आणि फक्त पैसा कमवायचा असेल आणि लोकांचा श्राप घ्यायचा असेल तर तुम्ही ॲलोपॅथी केली पाहिजे. पण काही काहींचा नाईलाज असतो, काही काहींना ॲलोपॅथी करावी लागते. पण काही काळानंतर तरी समजल्यानंतर की ॲलोपॅथीने लोकांचं नुकसान होत आहे हे तुम्हाला कळत असून सुद्धा जर तुम्ही ॲलोपॅथी करत आहात तर हे तुमच्यासाठी योग्य नाहीये. ओके, कारण की ॲलोपॅथीच्या गोळ्यांचा साईड इफेक्ट असतो आणि त्या गोळ्या कशा प्रकारे लोकांचे लिव्हर, लंग्स, किडनी खराब होतात आणि कशा अचानक माणसाला हार्ट अटॅक येऊन मरतो, त्या सर्व काही गोष्टी तुम्ही मोबाईलवर युट्यूबवर पाहताय. डॉक्टर विश्वरूपाय चौधरी म्हणून आहेत, त्यांनी बी खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत गोरा चिट्टा बबलू ऊंचाई. क्यों दो होम्योपैथी अच्छी प्रैक्टिस तो चल रही है. हाँ मानता हूँ, हम में कुछ ऐसे भी है जिनकी प्रैक्टिस अच्छी चल रही है. आमदनी अच्छी है तो वाकई में मुश्किल होता है जो चल रहा है उसे बदलना. शुरुआत में कुछ साल बहुत अच्छा लगता है, लोग तारीफ करते हैं, जेब भी गर्म हो तो लगता है बस यूं ही चलता रहे और चाहिए. तर मित्रांनो, ह्या गोष्टीवरून मला खूप काही आठवत आहे. कारण की आता सरळ सरळ सांगायचं म्हणजे जी ॲलोपॅथी प्रॅक्टिस आहे तर ही प्रॅक्टिस म्हणजे सर्व काही पेशंटला भिडून, त्यांना घाबरून आणि भीती घालून कशा प्रकारे आपण पैसे कमवू शकता याचं नॉलेज म्हणजे ही ॲलोपॅथी आहे आणि ॲलोपॅथीची कस्टडी आहे. पण मित्रांनो, हे सर्वसामान्यासाठी आणि जिज्ञासूसाठी आणि ज्ञानी माणसासाठी हा एक विचार आहे की जर तुम्हाला कोणत्या पॅथीचा कुठपर्यंत उपयोग करायचा आणि कशा प्रकारे उपयोग करायचा हे जर कळालं तर तुम्ही त्या वस्तूचा त्या पॅथीचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता आणि तुम्ही तुमचं आरोग्य निरोगी ठेवू शकता. मित्रांनो, ईश्वरानं सर्व गोष्टी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, योगा आहे, सिद्ध आहे, आयुर्वेद आहे, पंचकर्म आहे, मर्म थेरपी आहे, अक्युपंक्चर आहे.
आणि डाएट प्लॅन बी आहे, पण तुम्हाला कोणत्या गोष्टी ठीक व्हायचं हे तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्या मार्गाने तुम्ही तुमचं आरोग्य निरोगी ठेवलं पाहिजे. अगर आप में प्रखर इच्छा शक्ति सिर्फ पैसे कमाने की है तो फिर आप उसी छाप खाने में खुश रहेंगे. लेखकाने सांगितले छापखाना म्हणजे काय, हे पेशंट आला की एवढं एवढं द्यायचं, एवढ्या एवढ्या मेडिसिन द्यायच्या. आला पेशंट, त्या नेमसेट लावा, पेन व्हायला लागलाय ट्रॅमॅडॉल लावा, लईच पेन व्हायला लागलाय डायक्लोफेनाक द्या. हे अशा प्रकारे गोष्टी देऊन पुन्हा पेशंटला 1-2 घंटे ठेवायचं, 2-3 सलाईन लावायच्या आणि 500-600-1000 रुपये बिल करायचं व 10 मिनिटाचा ECG काढायचा आणि झालं. मित्रांनो, असं केल्यानं पेशंटचं तर ठीक होत नाही आणि पेशंटलाही समजत नाही, कारण की पेशंट तो घाबरलेला असतो. त्यामुळं तुम्ही सज्ञान झालं पाहिजे आणि तुम्ही ज्ञानी झालं पाहिजे आणि तुम्ही तुमचा पैसा वाचवला पाहिजे, हा हेतू आहे. चला, लेकिन आप में अगर एक सच्चे डॉक्टर की या मरीज को ठीक करने की इच्छा शक्ति प्रखर है तो कुछ सालों बाद आपका विवेक आपको कचोटने लगता है कि क्या कर रहा हूँ, यह क्या चल रहा है. कारण की तेच अँटीबायोटिक, तेच मेडिसिन, पेशंट आला की ऍडमिट करायचं, त्याला पॅनिम सेट द्यायचं, डेक्झा लावायचं, काय बेटामेथासोन लावायचं, काय करायचं ते करायचं आणि आपलं बिल मस्त 500-600 करायचं, 2-3 लाईन लावायच्या आणि 1000 रुपये बिल करायचं, झालं. हेच आपलं डेलीचं टार्गेट. आणि ते टेस्ट करायला लावायचं. ते तर राहिलं ना बाकी बाजूलाच. ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, ह्याच्यामध्ये एवढा पैसा घालायचा की पेशंट फार मरून गेला पाहिजे. ओके, यह मेरे साथ हुआ था. मेरे पापा डॉक्टर थे, मैं नया नया डॉक्टर बन के उनके साथ क्लिनिक जाता था. तब बबलू नामक 8 से 10 साल का एक बच्चा अस्थमा से परेशान हर चौथे दिन क्लिनिक में हाजिर हो जाता. उनका पूरा परिवार मेरे पापा के पास ही दवा लेते थे. चाहे जो भी हो जाए, पहले मेरे पास से पूछते, फिर मेरे पापा कहेंगे वैसे ही करेंगे. पूरा परिवार बड़ा प्यारा सा था, बड़े आदर भाव से और श्रद्धा से हमारी दवा लेते थे. ओके, म्हणजे होमिओपॅथी की दवा लेते थे. सरांनी का पेशंटचं उदाहरण दिलंय. गोरा चिट्टा बबलू ऊंचाई उम्र के हिसाब से ठीक थी, लेकिन एकदम दुबला पतला और नाजुक, सर पर बाल बुरे और मुलायम, आंखें काफी छोटी सी और शायद उसी कारण से उन आंखों पर एक मोटा सा चश्मा था. शर्मिला, दादा दादी का लाडला, जो कहो वह मान जाने वाला बड़ा प्यारा बच्चा था बबलू. पिछले 2 सालों से यह बच्चा मेरे पास आ रहा है. वही दमा अस्थमा दवा दे रहे हैं. मुश्किल से 1 हफ्ता ठीक हो जाता है एलोपैथी की दवा से, फिर अगले हफ्ते वह बच्चा वैसे ही हाफ रहा है. फिर आ गया दवा लेने. जब हर चौथे दिन उसे दमा की दवा लेकर भेज देते तो मेरा अपराधी भाव मुझे खाने लग जाता कि बस 4 दिन ठीक रहेगा यह. मैं पिताजी से कहता कि ऐसा कब तक चलेगा, यह क्या चल रहा है, कैसी है ये मेडिसिन. पिताजी कहते हैं अस्थमा है, ऐसे ही चलेगा, जब तक चलेगा उसे कुछ नहीं कर सकते. तुम्हारी होमिओपॅथी में देखो, अगर कुछ हो सकता है तो. तर लेखकांचे वडील हे ॲलोपॅथी करत होते आधी. मैं जानता था, आप भी जानते हैं, होम्योपैथी एक ठीक कर सकता है, कैसे यह पता नहीं था. तब खूब केस ली, बबलू की 3-4 किताबों में ढूंढ कर दवा दी, कलकिरियाकार, थोड़ा कफ निकला और फिर उसका दमा अस्थमा ठीक हो गया. 2-4 महीने में कभी तो खांसी या जुकाम के लिए आता था, लेकिन फिर दम कभी नहीं लगा. इसे कहते हैं होम्योपैथी. और 1 महीने के अंदर ही ऐसा गप से खुल गया. यह मोटा हो गया तो तंदुरुस्ती क्या होती है उसे देख के समझ में आने लगी. पूरे मोहल्ले में बवाल हो गया कि जितनी सुकुड़ी कड़की लड़कियां थी, मोहल्ले की सब आके झगड़ने लगी मुझे से. आप मोटा होने की दवा देते हो ना, तो मुझे क्यों नहीं देते. मैं बखोला कर, अरे नहीं बाबा, ऐसी कोई दवा नहीं देता मैं. तो वह
और चिढ़कर कहती थी, तो उस बबलू को कैसे मोटा ताजा बना दिया, हमें भी बना दो, हम आपको पैसे नहीं देते क्या। तब एचएचएफ में नहीं था, इसीलिए उन 7 सालों में कुछ मिलाकर 5 केस पुरे ठीक किए होंगे. तर सरांचं म्हणणं आहे की नवीन नवीन जेव्हा त्यांनी होमिओपॅथीचा ट्रीटमेंट सुरू केली द्यायला, त्यावेळेस त्यांना खूप सारे पुस्तकं, रेपर्टरी अशा बघून मेडिसिन द्यावं लागायची. पण आता एआयचा जमाना आहे, आपण 2026 मध्ये जगत आहोत आणि आपल्याकडे खूप सारा डाटा आहे आणि खूप सारा शिक्षकांचा, गुरूंचा आपल्याला यूट्यूबवर आणि असं कॉलेजमध्ये बी नॉलेज आहे. आपण त्यानुसार त्यांचं नॉलेज घेऊन आपण होमिओपॅथीचा प्रचार करू शकतो आणि घर घर होमिओपॅथी करू शकतो. आपके क्लिनिक में भी ऐसे ही कई सारे लोग हैं, वही घुटने का दर्द, वही खुजली, वही एसिडिटी, सालों साल वही दवा, कुछ दिन ठीक फिर वही. पैसा मिलता है लेकिन क्या खुशी मिलती है, इत्मीनान मिलता है एलोपैथिक मेडिसिन से, कॉन्फिडेंस, आत्मविश्वास मिलता है क्या, कभी दिल छटपटता नहीं कि इसको पूरा ठीक कैसे करूं. आप एक होम्योपैथ है तो यह प्रश्न आपके जहन में जरूर आना चाहिए, क्योंकि आपके पास उसे ठीक करने का साधन है. तो ये सब जो हे सर्व जे नॉलेज आहे सांगायचा प्रयत्न आहे. तर हे प्रश्न आहे किंवा तुम्ही होमिओपॅथी घ्या. आणि आता इथे श्रृंखला सुरूच राहणार आहे अशी यूट्यूबवर. पण एक जर वाक्य लक्षात ठेवलं की बाबा काही जरी झालं तर तुम्ही होमिओपॅथी घ्यायला विसरू नका, तर तुमचं आरोग्य निरोगी राहण्यास कोणीही आडवं येऊ शकत नाही. त्यामुळं काही जरी झालं तुम्ही होमिओपॅथी घ्या. बहुत मुश्किल है होमिओपैथी और मैंने कभी ढंग से पढ़ी ही नहीं, हे असं कोण म्हणतंय, डॉक्टर, होमिओपॅथिक डॉक्टर. त्यामुळे ते होमिओपॅथी करत नाहीत, नंतर ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात. पण इथं पेशंट बी काय म्हणतात, कारण की समाजामध्ये जास्त प्रचार केला गेला ह्या ॲलोपॅथिक सिस्टमचा, ॲलोपॅथिक गोळ्यांचा, आणि लोकांना ते गोळ्या खाल्ले की लगेच बरं वाटतं. पण समजा एखादा माणूस आहे आणि त्याला बळजबरीनं त्याला काम होतं 1 दिवस, आपण त्याला काम 2 दिवस लावलं तर त्याच्या शरीराचं काय हाल होतील. त्याच प्रकारे जर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये तुम्ही सिस्टमला बळच काम करायला लावलं गोळ्या खाऊन, तर बळजबरीनं दिलेल्या गोळ्या म्हणजे ॲलोपॅथी आहे. एक आजार कमी करून दुसरा आजार वाढविणे म्हणजे ॲलोपॅथी सिस्टम आहे. पण जर तुम्हाला निरोगी व्हायचं असेल आणि पूर्णपणे बरं व्हायचं असेल, तुम्हाला होमिओपॅथी घेणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. ऊपर बात हुई उन लोगों की जिनकी प्रैक्टिस अच्छी चल रही है और जो अपनी प्रैक्टिस से संतुष्ट है एलोपैथी प्रैक्टिस करके. अब ऐसे हमारे होम्योपैथिक डॉक्टर ज़्यादा है जो आत्मविश्वास में कम है, जिनकी प्रैक्टिस भी सही से सेटल नहीं है. उन्हें लगता है कि होमिओपॅथी बहुत ही पेचीदा विज्ञान है, काय माइंड मेथड आहे, काय अवघड आहे, ते आपल्याला काय जमत नाही, असं म्हणणारे भी खूप सारे आहेत. ये जो वे विशेष बुद्धिमत्ता वालों का ही काम है, अपने जैसे साधारण लोगों का ही बस की बात नहीं है. कुठेही देव कोण आहे काय माहित नाही आम्हाला, आम्ही काय देवाला ओळखायला आलो का जगामध्ये. देवाचा आमचा काय संबंध आहे, 2 टाइम खाया भेटलं झाला, विषय संपला. पैसा कमवायचा झालं, हे चालू जगामध्ये, दुसरं काही नाही चालू. तसंच आहे ना मग काय. चला, मैं आप सबको यह बात बता दूं कि मैं भी एक मोटी बुद्धि वाला इंसान हूँ. मैंने पूरी जिंदगी में कभी भी सबसे ज़्यादा या बहुत ही अच्छे मार्क परीक्षा में नहीं लाए. मेरी कक्षा में मैं हमेशा 7वें या 8वें रँक पर रहा हूँ, लेखक म्हणतात. अशा प्रकारे आपण पुढे कंटिन्यू करत आहोत.